मंत्रालयात घडलेल्या लाचखोरी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपिक राजू डेरिंगे याला 35,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. औषध दुकानाचा निलंबित परवाना पुन्हा मिळवून देण्यासाठी ही लाच घेतली जात असल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी गृह विभागाच्या परवानगीनंतर मंत्रालयातच सापळा रचला आणि ही कारवाई केली. या घटनेनंतर मंत्री झिरवाळ यांनी तात्काळ भूमिका स्पष्ट करत संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ विभागात परत पाठविण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहिले आहे. यासोबतच 12 फेब्रुवारी रोजी त्यांच्या कार्यालयात झालेल्या कारवाईबाबत सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल गोपनीय बंद लिफाफ्यात सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी सचिवांना दिल्या. या प्रकरणाची लिंक माझ्यापर्यंत आली तर मी राजीनामा देईन असे स्पष्ट वक्तव्यही मंत्री झिरवाळ यांनी केले आहे. या दरम्यान या घटनेनंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. मात्र अशा प्रवृत्तीच्या लोकांना कोणीही पाठीशी घालणार नाही असं ठामपणे सांगत मंत्री झिरवाळ यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. आता या प्रकरणाच्या चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई.